नाशिक रोड ते द्वारका सर्कल हा रस्ता अत्यंत जीवघेणा झाला असून या मार्गावर उड्डाणपूल व्हावा ही मागील 15 वर्षांपासूनची मागणी अद्याप प्रलंबित आहे। याबाबत खासदार राजाभाऊ वाजे यांनी पुन्हा एकदा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांची भेट घेतली आहे। नाशिक रोड ते द्वारका सर्कल उड्डाणपूल प्रकल्पाला चालना द्यावी अशी विनंती यावेळी खासदार राजाभाऊ वाजे यांनी मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली। यावेळी गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय। आगामी कुंभमेळ्याच्या आधी प्रकल्प सिद्धीस जावा यासाठी खासदार वाजे आग्रही असून त्याबाबत त्यांनी संसदेच्या पहिल्याच अधिवेशनापासून पाठपुरावा करण्यास सुरुवात केली आहे। नाशिक रोड ते द्वारका सर्कल उड्डाणपूल प्रकल्पास लवकरच मान्यता मिळून काम लवकर सुरू व्हावं यासाठी खासदार राजाभाऊ वाजे यांनी केंद्रीय स्तरावर पाठपुरावा करण्यास गती दिली आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे या प्रकल्पाला लवकरच हिरवा कंदील मिळेल अशी आशा पल्लवित झाली आहे। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 वरील नाशिक शहरातील द्वारका सर्कल ते नाशिक रोड या रस्त्यावर उड्डाणपूल व्हावा अशी मागणी मागील तब्बल 10 ते 15 वर्षांपासून केली जाते। मात्र सातत्याने ही मागणी प्रलंबित राहिली आहे। खासदार राजाभाऊ वाजे यांनी निवडणूक प्रचारामध्ये आश्वासन दिल्याप्रमाणे निवडून येताच संसदेच्या पहिल्याच अधिवेशन दरम्यान याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे नाशिक रोड ते द्वारका सर्कल उड्डाणपूल प्रकल्प उभारणीसाठी मागणी केली आहे। बुधवार दिनांक 4 डिसेंबर रोजी पुन्हा खासदार राजाभाऊ वाजे यांनी नितीनजी गडकरी यांची भेट घेत या प्रकल्पाला गती द्यावी अशी गळ घातली आहे। याबाबत मंत्री गडकरी यांनी खासदार राजाभाऊ वाजे यांना सकारात्मक प्रतिसाद दिला असून उड्डाणपूल प्रकल्पाबाबत मंत्री नितीन गडकरी देखील अभिज्ञ असल्याचं बघायला मिळाले। खासदार राजाभाऊ वाजे यांनी कुंभमेळ्याच्या आधी या उड्डाणपुलाचं काम पूर्ण व्हावं अशी मागणी यावेळी मंत्री गडकरी यांच्याकडे केली आहे। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी अश्विनी पुरी, नाशिक।